ओ मॅच थांबा 2 मिनिटं. नियर ओ काय काय झालं ते तीन बॉल झाले. चौथा बॉल आहे. डॉट आहे. पाचवा चेंडू घेऊन येताना नियर चव्हाण. सुरेख असा फटका मोहित मांगेले यांच्या बॅटीमधून. चांगला असा. यांचे वडील आहेत का गेले आहेत पूर्णपणे खुश होऊन इथेच आता पाचशे काढून दिले असते त्यांना खिच्यामधून. एवढे चांगले फटके मारताना आपल्याला बघायला भेटतात मोहित मांगेला. शेवटचा चेंडू निहार चव्हाण मोहित मांगेला ना. बघूया काय करते. बघूया शेवटचा चेंडू मोहित मांगेला. ओ नो रन. एक पण रन नाही. चांगला असा बॉल शेवटचा निहार मांगेला टाकला. हाच बॉल त्यांना पहिला टाकायचा होता मला तरी वाटते कुठे ना कुठे. तर चौकास पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहे 9. ग्राउंड असं आपलं खचाखच भरलेलं आहे. 1-2 लाख पब्लिक आपल्याला दिसते. अजून 2-3 लाख पब्लिक बाहेर उभी आहे गेटच्या. पहिला बॉल कल्पेश पाटील घेऊन येतात. नवनीत पाटील सुरेख असा शतरक्षक आपल्याला बघायला भेटते मानस पाटील यांच्याकडून. चांगलं असं एकदम हलक्या अंगाने डाय मारलेली छातीवरती आणि कुठेतरी संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. त्याच त्यांना महत्त्वाच्या पडणार आहेत. दर्याकर राजा तुमची याच मुले बोटवरती यार. फटका दुसरा बॉल मोहित मांगेला यांना. चांगला असा कल्पेश पाटील यांना मोटिवेशन भेटलेलं आहे मानस पाटील यांच्याकडून. कारण की ज्या प्रकारे त्यांनी चेंडू अडवला तो चौका अडवला त्याच्यामुळे कुठे ना कुठे कल्पेश पाटील यांना पण चांगलं असं मोटिवेशन भेटलेलं आहे. आणि दिशान मांगेला यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण एकदम हलक्या हाताने एकदम हलक्या अंगाने क्षेत्ररक्षक काय करतात काय माहिती. नो बॉल आणि चौका. अतिरिक्त धावा चौका. मोहित मांगेला पुन्हा एकदा आक्रमक. पुन्हा एकदा फटका. त्यांचे वडील इकडून गेलेत म्हणून नाहीतर अजून एक 500ची नोट काढून दिली असती त्यांना वाटे खिच्यातून. कारण की तेवढेच चांगले त्यांच्या बॅटीमधून फटके येतात. तिसरा बॉल मारण्याचा प्रयत्न षटकात त्यांच्या हातून. बघूया आता कोण येतं. करण पाटील यांची आवश्यकता मला तरी वाटते संघासाठी. करण पाटील येतं का बघूया कोण येतात. खुश पूर्ण वातावरण. तात्या स्वतः उतरतात. पूर्ण त्यांचे चाहते पूर्ण खुश आहेत. उभे झालेले आहेत खुर्चीमधून. 15. 3 बॉल 15. चौथा चेंडू तात्या यांना. कल्पेश पाटील फटका सुरेख असा फटका मारला होता. एकदम वजन सर्व कॅल्क्युलेट करून गणित बिनित थोडासा चुकला एकदम फॉर्म्युला त्याच्यामुळे कुठेतरी 1 रन गेली. नाही तर वांतरी ओल पडला त्या बॅनरमध्ये. तेवढा चांगला फटका मारेल था. 5वा बॉल नवनीत पाटील यांना. एकदम हलक्या हाताने खेळताना नवनीत पाटील 1 रन. आरामात ढकलताना बॉल. आरामात एकदम. धीरेश पाटील सुरेख असं क्षेत्ररक्षण. तेवढाच चांगला थ्रो कॅच केलेला आहे कल्पेश पाटील याने. आणि विकेट. धावचीत बाद होता ते रनआउट होता ते तात्या. चांगला असा पहिला फटका मारताना त्यांचे चाहते पूर्ण ग्राउंडमध्ये उभे आहेत. स्वतः निषाद पाटील त्यांना बघायला आलेला.
कारण की त्यांचा तोच सर्वात मोठा फॅन आहे. खुश. धीरज पाटील पहिला बॉल. अमय राऊत यांना वाईट. पहिला बॉल. अतिरिक्त धावा वाढतात संघाच्या खजिनामध्ये. अमय राऊत. बघूया पहिला बॉल. एकदम हलक्या हाताने खेळताना आरामात आरामात एक रन. कुठेतरी ते मागे पडत चाललेले आहेत मला तरी वाटते क्रिकेटमध्ये. आरामात बघूया काय करतात. दुसरा चेंडू धीरज पाटील. नवनीत भोईर यांना फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मानस पाटील यांच्या शुभ हाते चेंडू वाढलेला आहे. चावा चावा यांचा चांगला सत्र बघूया. दात मागताना अंपायरकडे. दुसरा वापर पुन्हा एकदा. आता पहिला विकेट पाहिजे का दुसरा पाहिजे लवकर सांगा. पहिला. रिव्ह्यू घेताना पंच. पहिला नॉट आउट आहे. पहिला नॉट आउट आहे. जो पहिला येत होता ना तो नॉट आउट आहे. पहिला वाला पोचलता. एकवीस 21 धावसंख्या झालेल्या आहेत 21. तिसऱ्या षटकाचे 3 बॉल झालेले आहेत. चौथा चेंडू धीरज पाटील नवनीत भोईर यांना. तीन बॉल झाले. 4-4. बावीस झाल्यात. 22. चार बॉल 22 धावा. 4 बॉल 22 झालेले आहेत. पाचवा चेंडू नवनीत पाटील यांचा सुरेख असा फटका होता पण निहार चव्हाण यांचं तेवढं चांगले क्षेत्ररक्षक डाय मारून. पहिल्या वेळेस भले त्याने डाय एकदम चुकीची मारली असेल पण या फेरी बरोबर मारले. एकदम तेवढंच चांगले क्षेत्ररक्षक तेवढंच चांगला थ्रो. आणि करण पाटील मैदानामध्ये शेवटचा चेंडू. प्राप्ती आगरी कट्टा. प्लेयर जमा करा लवकर न लवकर या. प्राप्ती आगरी कट्टा. प्लेयर जमवा न लवकर या. शेवटचा बॉल धीरज पाटील. तरंग मांगेला यांना. तरंग मांगेला बघूया सूर्य कसा फटका खेळतात की 1 रन काढतात आरामात. फटका एकदम स्ट्रेट बॅटीने एकदम क्लासिक असा फटका त्यांना मारण्याचा प्रयत्न होता पण 1 रन काढलेले आहे त्याने. कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना का माय कॉन्टॅक्ट मध्ये आहे. अरे मंडलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला पाहिजे. मंडलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये
चंदन पाटील चंदन पाटील कुठे आहे? हा, एक player नाही. चौथी ओव्हर घेऊन येतात ते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून खेळाला ना गावकप मध्ये काय करत अरे ये यंगा गाव अरे मग तू येणार नाही का खेळायला नंबर लागले मग तुझे नाव आहे ना हाय तुझे नाव हो तर मला फोन करायला 2 बॉल 25 धावा झालेल्या आहेत त्या 4 चेंडूची खेळी अजून बाकी आहे विकेट करण पाटील यांच्या विकेट नंतर राज भोईर येतात ते मैदानामध्ये तिसरा चेंडू दिशान मांगेला राज भोईरांना बघूया राज भोईर कशी खेळी करतात ते 25 धावा झालेल्या आहेत 2 बॉल नंतर तिसरा चेंडू दिशान मांगेला राज भोईर यांना घेऊन येताना बघूया काय होते चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न एकदम आरामात यष्टीरक्षक एकदम आरामात खेळा आपल्याला काहीच घाई नाही आहे एकदम आरामात चौथा चेंडू दिशान मांगेला रंग मांगेला यांना बघूया कसा फटका येतो तर मांगेला बॅटिंग एकदम सूर्य कसा फटका होता पण षटकार याची काहीच किंमत नाही आहे एकदम सरळ बॅटिंगमधून डीजे सव्वीस 26 तेजस पाटील स्वतः मैदानावर येताना शेवटचा चेंडू बाकी आहे दिशान मांगेला यांचा राज भोईर यांना बघूया चौकार येतोय का संघाला त्याचीच गरज आहे फटका पण नाही वाईट एकदम खराब असा बॉल वाईटच्या रूपात एक धाव वाढते खजिन्यामध्ये संघाच्या फटका सुरेख एकदम गचार क्षेत्ररक्षक दिशान मांगेला यांच्याकडून चौका जो वाढायला पाहिजे होता तो चौका गेलेला आहे नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आई 32 काढायला 32 31 झाले 32चं टार्गेट आहे संघाला
हितांश क्रियांश आणि GI11 संघाचे कर्णधार टॉससाठी हवे. हितांश क्रियांश आणि GI11 लवकरात लवकर संघाने त्यांचे ओपनिंग बॅट्समॅन 2 हिरे पाठवावे मैदानामध्ये आणि लवकर लवकर करण पाटील आणि चांगला असे क्षेत्ररक्षक एकदम डोक्याचा वापर करून लावावा, कारण की संघाला तुमचीच गरज आहे. 32चा टार्गेट आहे आणि दर्याका राजा बोट वाचवायला पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज असतील ते चेतन पाटील आणि जीत पाटील आणि त्यांचे मेंटॉर आपल्याला मैदानामध्ये बघताना आपण बघतच आहेत. पूर्ण स्ट्रॅटेजी आखताना पूर्ण डोकं लावताना हर्षल पाटील आपल्याला मैदानामध्ये दिसतात. डीजे यूट्यूब हॅलो अरे कटा टी-शर्ट किती दिला तुला टी-शर्ट कोणचे हितान क्रियांश बॅटिंग आलेली आहे आणि गोलंदाजी करणार ते GI11. दुसरा चेंडू चेतन पाटील यांना एकदम हलक्या हाताने खेळताना रन आउटची संधी कुठेतरी उपलब्ध झाली होती. मोहित मांगेले यांनी जर थ्रो चांगला असा मारला असता तर कुठे ना कुठे चेतन पाटील यांना तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. त्यांच्या आपल्याला मेंटॉर इथे बघताना आपण बघतोय हर्षल पाटील पूर्ण मैदानामध्ये फिरून त्यांना वारंवार सूचना देत आहेत. तिसरा चेंडू 1 रन काढलेले आहे एकदम हलक्या हाताने. मला तरी वाटते दर्याकर राजा पूर्ण एकदा बोट लागत्या काय किनाऱ्याला एकदम आलेले आहेत. चौथा चेंडू मोहित मांगेला चेतन पाटील यांना बघूया काय लॉबचा फटका पूर्ण आणि काय चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटते तेजस पाटील यांच्या मार्फत एकदम नंबर 1. GI11 लवकरात लवकर मंडलाकडे स्टेजवरती यावे 11 जण स्टेजवरती या. प्राप्ती अग्रिकट्टा संघाचे मालक आणि त्यांचे प्लेयर लवकरात लवकर मंचाकडे यावे. वाईट एकदम सुरेख असा वाईट सोडलेला आहे जीत पाटील याने. मोहित मांगेला पाचवा चेंडू बघूया पुन्हा एकदा वाईट पुन्हा एकदा खराब असा बॉल पुन्हा एकदा अवांतर धाव वाढते संघाच्या खजिनामध्ये. दर्याका राजा बोट वरात चालली असते. पाचवा चेंडू मोहित मांगेला पुन्हा एकदा जीत पाटील यांना एकदम हलक्या हाताने खेळवताना एक आलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी एकदम संघामध्ये संतोषाचं वातावरण असते बोट बरंच चाललेली आहे आपली. सक्शन लावायला लागल. शेवटचा चेंडू चेतन पाटील आरामात हलक्या हाताने 1 रन एकदम राज पाटील डीजे नवनीत भोईर दुसरी ओव्हर घेऊन येताना पहिला चेंडू चेतन पाटील यांना बघूया फटका सुरेख एकदम ताकदीचा वापर करून अनिकेत पाटील यांच्या हातातून निसटतोय चौका. संघाला जे चौका अडवण्याची गरज होती तो गेलेला आहे कुठे ना कुठे. सांग देशी कवा मला चुम्मा सांग बेशी कवा मेथींचे शिकवा सांग देशी कवा मला चुम्मा. तिसरा चेंडू नवनीत भोईर यांचा जीत पाटील यांना आरामात हलक्या हाताने खेळून करताना 1 रन.
तलांग बॉल दे बॉल फिरवी दे ओ सूर्य कसा फटका चेतन पाटील यांच्या बॅट मधून एकदम करारी स्ट्रेट ड्राईव्ह चांगला असा फटका आपल्याला बघायला भेटतो. कुठे ना कुठे आता तरी बोट भरत चालली असते असे सक्शन पंप लावित गेलेला आहे. हे गुरु गुरु केस तुझे ओठ लाल लाल 18 पाचवा चेंडू पुन्हा एकदा चौकार चेतन पाटील यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा लावलेला आपला दर्याकर राजा पूर्ण खुश. हर्ष उल्हासाचं वातावरण आहे पूर्ण संघामध्ये आणि त्यांचे मेंटॉर तेवढेच खुश हर्षद पाटील. 22 झाले 13 बॉल 10 धावांची आवश्यकता. कुठे ना कुठे संघ पूर्ण असते लागत चाललेला आहे किनाऱ्याला. दर्याकर राजा पूर्ण खुश. पुन्हा एकदा चौकार ओ कुठे ना कुठे गेलाच असता चौकार पण तरंग मांगेला यांचं चांगलं असे शतरक्षक आपल्याला बघायला भेटते. चांगली अशी डाय चांगली अशी आणि हे गुरु गुरु केस तुझे ओठ लाल लाल गो गोरे गोरे गालावर झुमक्याची माल गो डाळिंबी गुलाबी ओठ तुझं लाल गो गुरु गुरु नागमोडी तुझी चाल गो सांग भेटशील कवा मेथींचे शिकवा सांग देशी कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मेथींचे शिकवा सांग 12 बॉल 10 पाहिजे. 12 बॉल 10 धावाची आवश्यकता आहे. 22 धावा झाल्या त्या 22. 12 बॉल 10 धावाची आवश्यकता. आता आरामात संघ मला तरी कुठे ना कुठे वाटे जिंकू शकते. तरी पण बघूया हाणामारी करतात का आरामात खेळतात. दर्याकर राजा धीरज पाटील ऑन स्ट्राईक. ओ राज भोईर यांचा खराब असा पहिला चेंडू. 12 बॉल 9 धावांची आवश्यकता. 1 मिनिट पुन्हा एकदा योगेश गरज यांच्यासाठी कॅच प्राईज आलेला आहे. जर डाय मारून त्याने जर चौका अडवला तर आकाश मांगेला यांच्याकडून 500चा कॅश प्राईज आलेला आहे. हेमेंद्र मांगेला यांनी मला सांगितलं आहे तुम्ही त्याच्याकडनं पैसे घ्या. माय लेनदेन मिळलं नाही. हां मी फक्त बोलायला हवं. हां हॅलो दुसरा चेंडू राज भोईर चेतन पाटील ना फटका वापस चेतन पाटील त्यांची ताकद दाखवताना पुन्हा एकदा सूर्य कसा फटका गॅप मधून चौका. हॅलो तालुका जिल्हा विचारून घे याच्या काय अरे आपले ग्राउंड त्यांना ये ना आणि भेटीन त्यांना ये त्यानं बोल. ओके झालं तिसऱ्या ओव्हरीचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे. आरामात 1 रन आरामात. त्यांना माहिती आहे संघ कुठे ना कुठे जिंकेल पण मला एकदम आरामात खेळायचं आहे. 2 रनचा 2 पाहिजे. 2 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकाचे. 1 ओव्हर अजून आपल्याकडे आहे. अजूनपर्यंत चान्स आहे. जर तात्याने डाय मारून चौका अडवला तर 500 अजूनपर्यंत लागू आहे. हुक्क्यावर मारली तरी टेन्शन नाही आरामात आहे. ओ पुन्हा एकदा चौका मारण्याचं कुठे ना कुठे वापस त्यांच्या मनामध्ये होतं पण निर्धाव चेंडू हाताळतात आपले एसटी रक्षक कल्पेश पाटील. एकदा आरामात बघूया. कल्पेश पाटील यांचा चांगला असं एसटी रक्षक आपल्याला लावतात. एकदम दोन्ही सारखी त्यांनी कुठे ना कुठे बॉल फेकला होता डोल्याच्या पाठी शरीराच्या पाठी. जर लागला असताना मला तरी वाटते नंबर 1 थ्रो झाला असता आजच्या दिवसातला. दर्याकर राजा पुन्हा एकदा पुश. निहार पाटील नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. एकदम हर्ष उल्हासाचं वातावरण आहे.